नमस्कार. कायद्याने ज्याला वर्जित सांगितले आहे अशा कोणत्याही कृत्याचे समर्थन करणे योग्य ठरत नाही. म्हणून मी एका कृत्याचे समर्थन करत नाही, उलट त्याबाबतची आपली मतं स्पष्टपणे व्यक्त करतो आहे. कृत्य कोणतं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते म्हणजे त्यांच्या उरलेल्या प्रदेशापुरताचे प्रवक्ते विकास लवांडे यांना आळंदीत काय झालं त्यांच्यासोबत जरा बघून घ्या. मला बोलायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. पाहिलं, वारकरी संप्रदायातल्या काही मंडळींनी वारकरी होऊन त्यांना शाईचं स्नान घातलं आणि जिथे शाही स्नान घडवतात तिथे शाही स्नान घडवण्यात आलं. मला वाटतं कायद्याला मान्य नसलेल्या मार्गाने आपला विरोध व्यक्त करणे याचं कायदेशीरदृष्ट्या समर्थन करता येत नाही. मी जरा जपून शब्द वापरतोय. त्याचं कारण असं आहे की या अशा स्वरूपात शाही स्नान घालून शाई वाया गेली आहे असं माझं मत आहे. एखाद्या कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं म्हणजे ते सरळ होतं असं अजिबात नाही. त्यामुळे पांढरे कपडे घालून कृष्णकृत्य, माफ करा, काळं कृत्य, कृष्णकृत्य सुद्धा खूप छान होईल शब्द तो, काळं कृत्य करणाऱ्या माणसाला अशी शाई घालून ते सुधरत नाहीत, उलट अंतर्बाह्य ते एकाच रंगात दिसू लागतात, एवढाच काय तो फरक. त्यामुळं त्याला शाईचं स्नान घालून ती शाई वाया घातली आहे असं माझं मत आहे. पूर्वीचा अनुभव आपल्याकडे आहे. राजेश शिरवडकर नावाचे एक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांनी स्वामी समर्थांना नाव ठेवणाऱ्या एका स्वतःला महाराव म्हणून घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या ज्ञानेश असं नाव लावणाऱ्या व्यक्तीला त्याच्या अज्ञानमूलक वक्तव्याबद्दल धडा शिकवला होता. मला वाटतं राजेश शिरवडकर यांची धडा शिकवण्याची पद्धत फार योग्य होती. त्याच्याच तोंडून वदवून घेतलं होतं की मला त्यांनी काहीच नाही केलं, मारलं नाही, काही नाही, त्यांनी समजावून सांगितलंय आणि मी समजून घेतलंय असं सांगितलं होतं. पुढे त्यातून सुटका झाल्यावर याच महारावांनी माझ्यावरही तोंडसुख घेतलं होतं. एका कुलकर्ण्याचा व्लॉग आलाय असं सांगून. असो, माझ्यावर तोंडसुख घेणारे अनेक आहेत. जब हम चलते हैं तो भौंकने वाले इतने हैं की या प्रत्येकाकडेच लक्ष द्यायचं नसतं. त्यामुळं शिरवडकरांच्या प्रेमात मी पडलो होतो की समजावून सांगायची ती पद्धत योग्य होती. शाई फेकणे हे बेकायदेशीर कृत्य आहे, पण शाई वाया गेली असं माझं मत आहे. ज्या शाईंनी भल्या भल्या संतांनी खूप छान लिहून ठेवलंय, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हानू काठी, हे जगद्गुरू तुकोबारायांनी खूप छान पद्धतीने याच शाईने लिहून ठेवलंय. ज्या शाईनी या लोकांना ज्ञानदान करायचं असतं ती शाई अशा नाठाळांच्या तोंडी मारून फारसं काही फरक पडतो असं मला वाटत नाही. बरं, हा जो कोणी तथाकथित प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा, मुळात या पक्षाचं धोरणच हिंदुत्वाला शिव्या घालणे आहे. हे वेगवेगळे संत भाजपच्या दावणीला बांधून हिंदुत्वाच्या नावाखाली राजकीय प्रचार करतात असा दावा करत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने पाळलेले काही कवन रचनाकार कशा स्वरूपाच्या कवनांना अभंग म्हणून मिरवत होते हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. शरद पवारांच्या सन्मानार्थ अभंग रचना करणारा हा कोण जो वारकरी संप्रदायात घुसलेला आहे त्यालाही बघून घ्या. शेतकऱ्यांचे पांडुरंग, शेतकऱ्यांच्या
समाजाच्या विकासाचे आजही करीताती काम. पाहिलं, या अशा माणसांना सन्मान द्यावा आणि जे खरे संत आहेत त्यांना मात्र घुसखोर म्हणावं. या प्रवृत्तीच्या विकास लवांडेला शाई फेकून शाई वाया घातली आहे असं माझं अजून मत आहे. निषेधाचे अनेक प्रकार असतात. ज्या कोणी हरिभक्तीपरायण महाराजांनी, मी नाव जाणीवपूर्वक घेत नाही कारण मला असे व्हिडिओ करून त्यांचं नाव उघड करून त्यांना अजून कायदेशीरदृष्ट्या त्रास व्हावा असं वाटत नाही, म्हणून मी सांगतो. अहो, शाई कशाला टाकलीत? शाईच्या ऐवजी अनेक मार्ग होते निषेधाचे. म्हणजे खरे तर हे शाईच्या लायकीचे नाहीत, अजिबात नाहीत. कदाचित यांच्यावर डांबर टाकलं असतं तर जरा वेगळा भाग राहिला असता. मला वाटतं आळंदीत नाल्या खूप आहेत, या नाल्यातलं पाणी काढून टाकलं असतं त्याच्या अंगावरती. म्हणजे आळंदीत माऊलीच्या दर्शनाला, तुकोबांच्या दर्शनाला जवळच असलेल्या देहूला जाणाऱ्या माणसांचं मलमूत्र विसर्जन ज्या नालीमध्ये होतं त्या नालीतलं पाणी काढून टाकलं असतं तर अजून काही वेगळं बोलता येऊ शकलं असतं. मला वाटतं गाईचं नको, कारण यांना गाईचं शेण अजिबात आवडत नाही. म्हशीचं, बैलाचं, अजून कोणत्या प्राण्याचं शेण काढून अगदी माणसांचं सुद्धा टाकलं असतं तरी फारसा फरक पडला नसता. म्हणजे ते जरा जास्त संयुक्तिक राहिलं असतं. वेगवेगळ्या गोमूत्र नको, कारण यांना गोमूत्र चालत नाही. पण वेगवेगळ्या प्राण्यांचे मूत्र, घोड्याचा, हत्तीचा, उंटाचं, बैलाचं, अजून गाढवाचं, मनुष्याला प्राणीही म्हणतात त्यामुळं मनुष्य प्राण्याचं, असं कुठलं मूत्र टाकलं असतं तर गोष्ट वेगळी राहिली असती. महाराज, तुम्ही शाई टाकून ना जरा गडबड केली आहे. या शाईनी फार मोठ्या गोष्टी करून ठेवल्यात, खूप मोठ्या गोष्टी, ज्या अजूनही त्या अक्षरमौक्तिकांना आठवलं की आमच्या मनामध्ये अभिमान जागा होतो. त्यामुळं शाई टाकून वाया गेली असं माझं मत आहे. हे विकास लवांडेंच्या सारखे खरं तर यांच्यावरती असा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या निमित्ताने जेव्हा त्यांनी त्या वाघोलीत विरोध केला होता तेव्हा व्हायला हवा होता. पण भिडे गुरुजींचे सगळेच पठ्ठे जे करतात ते दाखवत नाहीत. आमचे हे माऊली मंडळी सगळी, त्यांना आपल्या गुरुजनांबद्दल बोलल्याचा प्रचंड राग आला होता आणि तो राग त्यांनी शाई ओतून व्यक्त केला. काय करणार ना महाराज, दुसरं त्यांच्याकडे अस्त्रच शाई आहे, पेन आणि शाई. पेनाने कुणाला काही करता येत नाही म्हणून त्यांनी शाई आणली, त्यांचंच शस्त्र शब्दांचं ते वापरलं आणि त्यांनी याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातल्यावर ते सरळ होत नसतं. एखाद्या दुष्टाला दुष्टपणा दूर जावा म्हणजे कारलं साखरेत घोळलं, तुपात घोळलं तरी त्याचा कडूपणा जात नसतो. तसा या कारल्याचा कडूपणा जाणारा नाही, हे शेपूट सरळ होणारं नाही. त्यामुळे या अशा कृत्याला शाई फेकून निषेध करण्यापेक्षा अन्य मार्ग होते त्याचा अवलंब केला असता तर कदाचित समर्थन करता आलं असतं. पण या कायद्यानं योग्य नाही असे सांगितलेल्या तरीही केलेल्या या मार्गाचं समर्थन न करता तुम्ही केलं ते योग्य की अयोग्य मला माहीत नाही, पण जे साधन निवडलं ते मात्र अयोग्य होतं. मी पर्याय दिलेल्या साधनांच्यापैकी कोणतं निवडलं असतं तर टाळ्या वाजवून अजून आनंद व्यक्त करता आला असता. पण चला, कोणत्या का निमित्ताने होईना कुणाला तरी कोणती तरी शिक्षा मिळाली आहे याचा आनंद मनात असतोच. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज